हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे। आज आपण इन्कम फ्रॉम सॅलरी याचं कॅल्क्युलेशन बघणार आहोत फॉर असेसमेंट इयर 23-24 म्हणजे फायनान्शियल इयर 22-23 विजिट टीवाय बीकॉम पुणे युनिव्हर्सिटी त्याचबरोबर इतरही भरपूर युनिव्हर्सिटीमध्ये या पद्धतीचा जो सिलेबस आहे की ज्यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी नावाचा टॉपिक दिला आहे, तर या रिलेटेड आज आपण डिस्कस करणार आहोत। आजचा आपला टॉपिक आहे कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 23-24। एक प्रॉब्लेम मी तुमच्या समोर दाखवतोय, सर्वांनी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून आपण पुढे जे काय डिस्कस करणार आहोत दॅट इज ऑल रिलेटेड विथ दिस प्रॉब्लेम। सो तुम्ही सर्वांनी जो प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर आता दिसेल त्याचा सर्वांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। मी प्रॉब्लेम तुमच्या समोर देतोय बघा डिअर स्टुडंट, हा एक प्रॉब्लेम आहे आपल्या समोर, याचा स्क्रीनशॉट सर्वांनी घेऊन ठेवा। प्रॉब्लेम बघा मिस्टर आरकेचा प्रॉब्लेम आहे, आपण स्क्रीनशॉट घेतला असेलच। चला तर वेळ वाया न घालवता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया। स्क्रीनशॉट घेऊन ठेवा डिअर स्टुडंट्स। ओके, सो लेट्स स्टार्ट। बघा प्रॉब्लेम मध्ये आपण जो कॅल्क्युलेशन करायचं यामध्ये महत्त्वाचा भाग आहे आपल्याला सॅलरी डिटेल्स काय दिलेले आहे। सॅलरी कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे डिअर स्टुडंट एक गोष्ट लक्षात ठेवा, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई हे रिलेशन असणं फार महत्त्वाचं आहे। व्हेन देयर इज अ रिलेशन बिटवीन टू पर्सन ॲज एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, इन दॅट केस anything given by the employer to his employee is considered as a salary. लक्षात घ्या, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई या पद्धतीचं दोघांमध्ये दोन व्यक्तींमध्ये जर रिलेशन असेल तर एम्प्लॉयरने आपल्या एम्प्लॉईला जे काय त्यामध्ये ते आपण कॅश स्वरूपात असेल, बेनिफिट स्वरूपात असेल म्हणजे पैशांच्या स्वरूपात किंवा कुठला फायदा हा जर एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला देत असेल तर याला सॅलरी म्हणायचं आहे। सॅलरीच्या रिलेटेड डिटेल एक व्हिडिओ आहे आपला, त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ बघा जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला सॅलरीचे अलाउन्स, रिक्विजिट्स यामधील डिफरन्स लक्षात येईल। आज आपण एक प्रॉब्लेम घेणार आहोत जो तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला होता, तोच प्रॉब्लेम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे टीवाय बीकॉम त्याचबरोबर डीटीएल असेल, एमकॉम असेल किंवा इतरही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये या पद्धतीचा प्रॉब्लेम येतो। आपल्याला नियर अबाउट 15 मार्क्ससाठी आपल्याला याचं सोल्युशन द्यायचं असतं। चला तर वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया। इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 23-24 प्रॉब्लेमला सुरुवात करूया। प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे आपल्याला बेसिक सॅलरी ₹40,000 पर मंथ। ओके, सो बेसिक सॅलरी इज ए फुल्ली टॅक्सेबल। डिअर स्टुडंट, आपण जर स्क्रीनवरती आला तिथे बोर्डवरती आला या ठिकाणी तुम्हाला इनर कॉलम अँड आउटर कॉलम असे या पद्धतीचे दोन कॉलम मी ड्रॉ केलेले दिसतील। यामध्ये जो आउटर कॉलम आपण ड्रॉ केलेला आहे हा खास करून लक्षात ठेवायचा आहे, आउटर कॉलम मध्ये जी काय अमाऊंट येणार आहे ती फुल्ली टॅक्सेबल अमाऊंट आहे। क्लिअर आहे, या अमाऊंट इट इज अ फुल्ली टॅक्सेबल। या अमाऊंटचा आपल्याला पुढे फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी आपल्याला ही अमाऊंट कन्सिडर करायची। सो आउटर कॉलम मध्ये जी अमाऊंट येईल दिस इज फुल्ली टॅक्सेबल अमाऊंट। ओके, सो फर्स्ट आपण रीड केलेला आहे बेसिक सॅलरी। डिअर स्टुडंट, आम्हाला इथे घेताना जेव्हा आम्ही इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करणार आहोत प्रत्येक अलाउन्स असेल, रिक्विजिट असेल, हे आपल्याला कम्प्लिटली 1 इयरचा म्हणजे 12 मंथचा कन्सिडर करायचा आहे। सो बघा आम्हाला काय म्हटलेलं आहे इथे बेसिक सॅलरी दिलेलं आहे। बेसिक सॅलरी कशी दिली? बेसिक सॅलरी तर बेसिक सॅलरीची गिवन आहे ती आहे 40,000 पर मंथ। ओके, सो 40,000 पर मंथ दिलाय। मी आत्ताच बोलल्याप्रमाणे जेव्हा आम्ही इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करणार आहोत आम्हाला 1 वर्षाचे कॅल्क्युलेशन्स कन्सिडर करायचे आणि त्यामुळे मी इथे घेतोय 40,000 पर मंथ म्हटलंय आणि 40,000 into 12 दिस इज फॉर 1 इयर। ओके, आम्हाला एका वर्षाची सॅलरी कन्सिडर करायची आहे त्यामुळे मी इथे केले 40,000 into 12। सो आमचं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे 4,80,000। लक्षात घ्या 40,000 पर मंथ सॅलरी आहे, एक वर्षाची सॅलरी आमची झाली 4,80,000।
नेक्स्ट काय अलाउन्स दिलेला आहे बघूया. नेक्स्ट आहे आपल्या प्रॉब्लेम मध्ये DA 30% ऑफ बेसिक सॅलरी या पद्धतीने म्हटलेलं आहे. ओके, सो DA 30% ऑफ बेसिक सॅलरी. नेक्स्ट अलाउन्स आपण घेऊया DA, सॉरी, नेक्स्ट अलाउन्स आपण घेतोय DA. काय म्हटलंय DA चं? 30% ऑफ बेसिक सॅलरी, दॅट मीन्स 4,80,000. तर म्हणूनच आम्ही इथे घेतो 30% ऑफ 4,80,000. ओके, कॅल्क्युलेशन करूया DA चा. DA इज कॅल्क्युलेटेड. या प्रॉब्लेम मध्ये आम्हाला सांगितलेले अमाउंट दिलेली नाहीये. या प्रॉब्लेम मध्ये म्हणतात 30% ऑफ बेसिक सॅलरी, आणि म्हणूनच आम्ही इथे कॅल्क्युलेशन करतो 30% ऑफ बेसिक सॅलरी, दॅट इज 4,80,000. त्याच्यावरती आमची अमाउंट येते 1,44,000. डिअर स्टुडंट्स, प्रॉब्लेम मध्ये काही वेळेस आम्हाला या ठिकाणी अमाउंट डायरेक्टली कॅल्क्युलेशन दिलेला असू शकतो. सो DA डायरेक्टली आम्ही घेऊ जर आम्हाला कॅल्क्युलेशन दिलेलं असेल तर. मात्र या प्रॉब्लेम मध्ये आम्हाला कॅल्क्युलेशन दिलेलं नव्हतं. त्यांनी म्हटलं की 30% ऑफ बेसिक सॅलरी, आणि त्यामुळेच आम्ही हे कॅल्क्युलेशन घेऊन अमाउंट कॅल्क्युलेट केली. पुढे जाऊया. पुढे दिलंय आम्हाला बोनस दिलेला आहे. अगेन बोनस म्हणताय 15% ऑफ सॅलरी. बोनस 15% ऑफ सॅलरी, फुल्ली टॅक्सेबल आहे बोनस. बोनस 15% ऑफ अगेन बेसिक सॅलरी, सो 15% ऑफ 4,80,000. आम्ही कॅल्क्युलेट करतोय बोनस 15% ऑफ बेसिक सॅलरी, दॅट इज 72,000. डिअर स्टुडंट, अगेन इथे लक्षात ठेवायचं आहे आम्हाला, या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये बोलतोय म्हणून आम्ही बेसिक सॅलरीवर पर्सेंटेज काढून घेतोय. काही वेळेस आम्हाला हे अमाउंट डायरेक्टली गिवन असू शकते, सो ती अमाउंट आम्ही डायरेक्टली आउटर कॉलमला टाकणार आहोत. चला तर पुढे जाऊया. नेक्स्ट आहे सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, दॅट इज CCA. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, शॉर्ट मध्ये आपण बोलू शकतो CCA. इट इज फुल्ली टॅक्सेबल. जे जे अमाउंट्स इथे फुल्ली टॅक्सेबल असतील ते आपण डायरेक्टली आउटर कॉलमला घेणार आहोत, आणि ज्या पार्टली टॅक्सेबल असेल त्याचं एक्झम्पशन मायनस केल्यानंतर आउटरला घेणार आहोत. सो अगेन CCA, दॅट इज सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, इट इज अ फुल्ली टॅक्सेबल. घेऊया आपण पुढे नेक्स्ट CCA. फुल्ली टॅक्सेबल अमाउंट गिवन आहे आम्हाला CCA ची, दॅट इज ₹20,000. सो आम्ही अमाउंट घेतोय. ओके, CCA 20,000 लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉइंट कडे वळूया, दॅट इज एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. अगेन 15% ऑफ सॅलरी म्हणताय. लक्षात ठेवायचं डिअर स्टुडंट्स, इथे आम्ही जेव्हा RPF चं डिस्कस करणार आहोत, दॅट इज रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड, याचं आम्ही जेव्हा डिस्कस करणार आहोत त्यावेळेस त्याचं सॅलरी कॅल्क्युलेशन आणि त्याची वर्किंग नोट ही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण तिकडे वळणारच आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, when we are calculating the income from salary, here we need to consider that here we consider only employers contribution, not employees. लक्षात घ्या, RPF साठी employers contribution to the salary, sorry, to the RPF हे आपण घेणार आहोत. मी अगेन रिपीट करतोय, employers contribution to RPF हे घ्यायचं आहे. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू द RPF घ्यायचं नाही. हे आपल्याला फायनल जेव्हा ग्रॉस कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत, ग्रॉस टोटल इन्कम, त्यावेळेस ATC डिडक्शनच्या वेळेस आपल्याला काम येईल एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन. लक्षात घ्या, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन आम्हाला सॅलरीमध्ये घ्यायचं आहे, एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं नाही. क्लिअर आहे? सो बघूया आपण इथे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF 15%. घेऊया नेक्स्ट एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF, दॅट इज रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. आपण प्रोव्हिडंट फंडच्या रिलेटेड एक सेपरेट व्हिडिओ घेणारच आहोत. सो आता लक्षात ठेवायचं, रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड गिवन काय आहे 15% ऑफ सॅलरी म्हणतात.
So firstly we need to calculate salary for the purpose of RPF. So मी वर्किंग नोट नंबर फर्स्ट घेतोय या ठिकाणी काय RPF. ओके, दॅट इज रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. यामध्ये रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड कॅल्क्युलेशन करताना सॅलरी महत्त्वाचा भाग आहे आणि सॅलरी कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला जो फॉर्म्युला आहे ऍप्लिकेबल टू द RPF, दिस फॉर्म्युला इज बेसिक सॅलरी प्लस DA प्लस कमिशन ऑन सेल्स. या ठिकाणी आम्हाला असं कमिशन वगैरे काही दिलेलं नाहीये त्यामुळे मी कमिशन घेत नाही. ओके, सो काय फॉर्म्युला मी पुन्हा रिपीट करतोय, बेसिक सॅलरी प्लस DA. DA च्या बाबत DA स्टुडंट लक्षात ठेवायचं आहे, DA द पार्ट विच इज कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट तेवढाच घ्यायचा आहे. डिअर स्टुडंट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपले येणारे व्हिडिओ फॉलो करत राहा. वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर प्रॉब्लेम आपण घेणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला DAचं भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. आज तुम्हाला रूल लक्षात ठेवायचा आहे, जेव्हा RPF कॅल्क्युलेशन करतो बेसिक सॅलरी DA आणि सेल्स वरती काही कमिशन दिला असेल तर तो आपल्याला घ्यायचा आहे. इथे कमिशन नाहीये त्यामुळे मी बेसिक सॅलरी आणि DA घेतोय. अगेन डिअर स्टुडंट, DA साठी लक्षात ठेवायचं आहे DA चा तेवढाच पार्ट घ्यायचा आहे विच इज कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं तर फॉर्म द पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट म्हटलं म्हणजे फुल अमाउंट रिटायरमेंट बेनिफिट साठी घ्यायची आहे. म्हणूनच आपण DA पूर्ण घेणार आहोत आणि बेसिक सॅलरी देखील पूर्ण घेणार आहोत. DA च्या रिलेटेड अजूनही काही व्हिडिओ मी टाकणार आहे, तुम्ही फॉलो करत राहा. या आज प्रॉब्लेम मध्ये आपण डिस्कस करूया बेसिक सॅलरी 4,80,000 प्लस DA 1,44,000. दोघांची आम्ही टोटल करणार आहोत. टोटल जे आहे दॅट इज 6,24,000. दिस इज अवर सॅलरी फॉर कॅल्क्युलेशन ऑफ RPF. RPF कॅल्क्युलेशन साठी आम्हाला सॅलरी मिळालेली. ओके, सो आम्ही प्रॉब्लेम मध्ये येतोय. प्रॉब्लेम मध्ये गिवन काय आहे, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF 15% ऑफ सॅलरी म्हटलेलं आहे. दॅट मीन्स दिस सॅलरी 6,24,000. ओके, सो आम्ही अमाउंट इनर कॉलमला घेणार आहोत बिकॉज एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू दिस सॅलरी इज ए पार्टली एक्झम्प्टेड. आम्हाला याच्यावर एक्झम्पशन मिळणार आहे गव्हर्नमेंट रूल प्रमाणे. ओके, त्यासाठी मी याच्यावरती जी 15% अमाउंट येणार आहे ती इनर कॉलमला घेतोय. सो 15% जी अमाउंट आली आहे ती आहे 93,600. बघा डिअर स्टुडंट, सॅलरी कॅल्क्युलेट केली RPF साठी. सॅलरीची अमाउंट घेतली 6,24,000 आणि 6,24,000 ची 15% हे प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे. हे पर्सेंटेज चेंज होऊ शकतात बिकॉज इट इज गिवन बाय एम्प्लॉयर. 15%, 16%, 25%, वॉट एव्हर. एम्प्लॉयर आपल्याला RPF साठी काय देतोय इट इज इम्पॉर्टंट. नॉट नेसेसरी ऑलवेज पर्सेंटेजेस देईल. काही वेळेस या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली अमाउंट दिलेली असू शकते. फॉर एक्झाम्पल RPF 90,000. सो इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते आम्हाला इथे वरती घ्यायचं आहे. खाली आम्ही लेस म्हणणार आहोत. ओके, सो खाली आम्ही लेस म्हणतो, लेस exempted from tax. exempted from tax साठी रूल आहे, लक्षात ठेवा डिअर स्टुडंट. दिस इज गव्हर्नमेंट रूल. हे मी नाही सांगत आहे, हे गव्हर्नमेंट रूल आहे आणि आम्हाला गव्हर्नमेंट रूल प्रमाणे एक्झम्पशन मिळणार आहे. ओके, सो ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 गव्हर्नमेंट रूल प्रमाणे आम्हाला इथे एक्झम्पशन मिळणार आहे 12% ऑफ सॅलरी. बघा, 15% एम्प्लॉयरने दिलंय आणि 12% ऑफ सॅलरी जे एक्झम्पशन आहे ते आम्हाला गव्हर्नमेंट देते. सॅलरी आत्ताच कॅल्क्युलेट केली आहे 6,24,000. सो 6,24,000 च्या 12% आम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. दिस इज एक्झम्पशन ऍज पर इन्कम टॅक्स रूल. सो एक्झम्पशन आहे 6,24,000 च्या 12% आम्ही अमाउंट कॅल्क्युलेट केली. दिस इज 74,880. या दोघांचं मायनस करूया. 93,600 मायनस 74,880 जे मायनस होईल, आन्सर येत आहे
8,720. ओके, सो डिअर स्टुडंट लक्षात ठेवा ही टॅक्सेबल अमाउंट एवढी आम्हाला सूट मिळालेली आहे, एक्झम्पशन मिळाले. पुढच्या पॉइंटकडे वळूया. नेक्स्ट पॉइंट आहे इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ. अगेन इथे देखील काही गव्हर्नमेंट रूल आहे, लक्षात ठेवायचं आम्हाला. आम्ही पुढे वळतोय. इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ, रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड साठी इंटरेस्ट क्रेडिटेड. आम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिवन काय बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल तर नक्की व्यवस्थित बघा. इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ 11% ऑफ रुपीज इज गिवन 22,000. ओके, आरपीएफ चा आम्हाला 22,000 अमाउंट रुपीज रिसिव्ड झालेली आहे. हा जो इंटरेस्ट मिळाला आरपीएफ वरती तो आम्हाला रिसिव्ड झालेला आहे 22,000. हा रिसिव्ड झालाय 11% पर एनम ह्या इंटरेस्ट रेट नुसार. क्लिअर डिअर स्टुडंट्स, आम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे इंटरेस्टची अमाउंट आहे आरपीएफ च्या 22,000 आणि आरपीएफ इंटरेस्टचा रेट आहे 11%. दॅट इज गिवन इन द प्रॉब्लेम. सो आपल्याला गव्हर्नमेंट रूल अगेन अप्लाय करायचा आहे. ऍज पर गव्हर्नमेंट रूल, इन्कम टॅक्स रूल, एक्झम्पशन फॉर इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ इज 9.5%. लक्षात ठेवा. सो म्हणून मी इथे करतो लेस एक्झम्पशन. ओके, एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. कसं एक्झम्पशन मिळतंय बघा, कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्षात घ्या. आम्हाला गिवन आहे 22,000. दिस इज इंटरेस्ट क्रेडिटेड. आम्हाला इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे 22,000. ज्या इंटरेस्ट रेटने जर भेटला तो आम्ही डिवाइड करतोय. 11% ने आम्हाला हा इंटरेस्ट मिळतोय. सो ऍज पर 11% 22,000 रिसिव्ड झाले. दिस इज गिवन इनटू. ओके, इथे आम्हाला लक्षात घ्यायचं आहे ऍज पर इन्कम टॅक्स रूल जे एक्झम्पशन आहे ते आम्ही घेणार आहोत. सो ऍज पर इन्कम टॅक्स रूल आहे 9.5%. 9.5% कुठून आले तर दिस इज इन्कम टॅक्स रूल. आम्हाला कॅल्क्युलेशन एकदम इझिली मांडायचं आहे. 22,000 अमाउंट रिसिव्ड अपॉन रेट ऑफ इंटरेस्ट 11% ने 22,000 रिसिव्ड झाले इनटू 9.5. ऑलवेज 9.5 येणार आहे फॉर इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ. का तर इट इज एक्झम्पशन रेट ऍज पर इन्कम टॅक्स रूल. आम्हाला 9.5% पर्यंत एक्झम्पशन आहे आणि ते कॅल्क्युलेशन आम्ही इथे करणार आहोत. दॅट इज 19,000. सो एक्झम्पशन आम्हाला मिळणार आहे 19,000 मायनस करूया, आउटर कॉलमला जाईल 3,000. सो या पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अगेन मी रिपीट करतो, 9.5% इज ए एक्झम्पशन लिमिट गिवन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहे रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस ₹25,000. नेक्स्ट आइटम आहे रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस. डियर स्टूडेंट, फ्रॉम असेसमेंट ईयर 2019-20 रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस आर फुल्ली टॅक्सेबल. 1920 असेसमेंट ईयर पासून हे फुल्ली टॅक्सेबल झालेलं आहे. पूर्वी याच्यावर 15,000चं एक्झम्पशन मिळत होतं, आता याच्यावर एक्झम्पशन मिळत नाही. त्यामुळे रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस इज अ फुल्ली टॅक्सेबल, हे लक्षात ठेवायचं आहे. तो आपण घेऊया नेक्स्ट हेडर. रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस अमाउंट 25,000 फुल्ली टॅक्सेबल. लक्षात ठेवायचं आहे स्टुडंट्स, 25,000 फुल्ली टॅक्सेबल. आउटर कॉलमला घेतली आपण डायरेक्ट. नेक्स्ट पॉइंट कडे वळूया. इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर चार्जेस ₹2,000 ईच पेड बाय द एम्प्लॉयर. इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर ही याचे जे चार्जेस आहे हे आपल्या एम्प्लॉयरने पेड केले. मी व्हिडिओ सुरू केला तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं, एनी फॅसिलिटी और एनी अमाउंट गिवन बाय द एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई इज ए कन्सिडर ॲज अ सॅलरी. कोणती अमाउंट किंवा कोणताही फायदा आम्हाला जर एम्प्लॉयर देत असेल एम्प्लॉईला तर याला सॅलरी म्हटलं जाईल.
या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी चार्जेस अँड वॉटर चार्जेस हे दोघंही आमचा एम्प्लॉयर पेड करतोय एम्प्लॉई साठी, म्हणून याला आम्ही सॅलरी कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट घेतोय इलेक्ट्रिसिटी चार्जेस. चार्जेस काय पेड बाय, काय घेतोय आपण इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड बाय एम्प्लॉयर. Employer, any amount or any facility given by the employer is considered as a salary. किती दिलंय बघा 2000 रुपीज आमचं बिल पेड केलेलं आहे इलेक्ट्रिसिटीचं. सो मी इथे घेतोय 2000 फॉर इलेक्ट्रिसिटी. आणि काय देत आहे वॉटर बिल देखील पेड केलेलं आहे. सो वॉटर बिल पेड बाय एम्प्लॉयर. इलेक्ट्रिसिटी बिल अँड वॉटर बिल हे आमच्या एम्प्लॉयरने पेड केलं आहे. दॅट्स वाय इट इज कन्सिडर ॲज अ सॅलरी. 2000 ईच प्रमाणे पेड केलेले आहे. सो आम्ही दोघंही घेतले आहे. ओके, पुढे वळूया आपण नेक्स्ट पॉइंट कडे. नेक्स्ट पॉइंट कडे वळूया. ही हॅज 3 चिल्ड्रन स्टडिंग इन द स्कूल. ही गेट ₹120 पर मंथ as education allowance for each children. ओके, बघा पुढे काय दिलेलं आहे, मी पुन्हा रिपीट करतोय. ही हॅज 3 चिल्ड्रन. आमचा एम्प्लॉई जो आहे त्या एम्प्लॉईला 3 चिल्ड्रन आहेत. ओके, दे आर स्टडिंग इन द स्कूल. ही गेट ₹120 पर मंथ पर चाइल्ड फॉर एज्युकेशन अलाउन्स. एम्प्लॉईला मी शॉर्ट मध्ये तुम्हाला रिवाइज करून देतो. एम्प्लॉईला किती चिल्ड्रन आहेत 3 चिल्ड्रन. आणि एम्प्लॉयर एम्प्लॉईला एज्युकेशन अलाउन्स देतोय ₹120 पर मंथ पर चाइल्ड. हे आपण नेक्स्ट घेतोय. सो एज्युकेशन अलाउन्स दॅट इज चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. काय एज्युकेशन अलाउन्स वेगळे वेगळे आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होईलच पुढे. आज आपण जो शिकतोय तो आहे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. सॉरी फॉर टेक्निकल डिस्टर्ब. ओके, आपण पुढे कंटिन्यू करूया. आपण बघतोय चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. ओके, नेक्स्ट आपण बघतोय चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. ओके, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आपण नेक्स्ट बघतोय. आपण डिस्कस केलं होतं आता चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. काय म्हटलेलं बघा ₹120 पर मंथ म्हटलेलं आहे. दॅट्स वाय इंटू 12 स्टार्ट केलं. मी तेव्हाच सांगितलं होतं की आम्हाला 1 इयरचा कन्सिडर करायचा आहे. सो ₹120 पर मंथ दॅट्स वाय इंटू 12 इंटू किती चिल्ड्रन आहे त्याला. ही हॅज 3 चिल्ड्रन. सो 120 इंटू 12 इंटू 3 या पद्धतीचं आमचं कॅल्क्युलेशन येणार आहे. 120 इंटू 12 इंटू 3. सो कॅल्क्युलेशन आपण बघूया. जस्ट अ मिनिट, आपण कॅल्क्युलेशन करून ठेवले 4320. सो कॅल्क्युलेशन आले 4320. मी अगेन रिपीट करतोय. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स गिवन बाय द एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई दॅट इज 120 पर मंथ पर चाइल्ड. पर मंथ म्हटलं म्हणून इंटू 12 केलेला आहे. आणि ही हॅज 3 चिल्ड्रन दॅट्स वाय 3 आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आता इथे गव्हर्नमेंटचा रूल काय आहे बघूया. अगेन इनर कॉलमला घेतलाय तर तुमच्या लक्षात आलंच असेल की याच्यावरती एक्झम्पशन आहे. काय एक्झम्पशन आहे आपण बघूया. लेस एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. किती एक्झम्पशन आहे तर लक्ष द्या डिअर स्टुडंट. एक्झम्पशन आहे 100 रुपीज. दिस इज गव्हर्नमेंट रूल. 100 रुपीज पर मंथ पर चाइल्ड. ओके, 100 रुपीज पर मंथ पर चाइल्ड अप टू 2 चिल्ड्रन ओनली. बघा आपला जो एम्प्लॉई त्याला 3 चिल्ड्रन आहे. एम्प्लॉयर तो देऊ शकतो 3 चिल्ड्रन 4 चिल्ड्रन हम दो हमारे 50 या पद्धतीने कितीही तो अलाउन्स देऊ शकतो. बट गव्हर्नमेंट काय म्हणतो हम दो हमारे दो. हे लक्षात आलंच असेल तुमच्या. सो यासाठी रूल मी रिपीट करतोय. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स
रूल आहे 100 रुपीज पर मंथ पर चाइल्ड अप टू 2 चिल्ड्रेन ओनली, हम दो हमारे दो, सो अप टू 2 चिल्ड्रेन ओनली, आणि म्हणून इथे आपण मल्टिप्लाय बाय 2 करतोय. सो त्याचा आन्सर येत आहे 2400. सो इथे घेऊया 2400. दिस इज एक्झम्पशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल. मायनस करूया, या दोन अमाउंट मायनस होतील आणि मायनस झाल्यानंतर जे अमाउंट शिल्लक राहते ते आपण आउटर कॉलमला घेऊया. 1920 एवढी टॅक्सेबल अमाउंट आहे, आम्हाला एवढं एक्झम्पशन मिळालेलं आहे 2400. एक्झम्पशन लिमिट आहे 100 रुपीज पर मंथ पर चाइल्ड ओनली फॉर 2 चिल्ड्रेन. एक असेल तर चालणार आहे, 2 असेल तर चालेल, 3 असतील तर आम्हाला फक्त 2 चिल्ड्रेन पर्यंतच एक्झम्पशन मिळणार आहे. क्लियर आहे? दिस इज चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स. नेक्स्ट आपण वळूया पुढच्या याच्याकडे, दॅट इज फ्री रिफ्रेशमेंट इन ऑफिस. ओके, रिफ्रेशमेंट साठी रिफ्रेशमेंट आहे त्यासाठी काही खर्च झालेला आहे. अगेन मी पुन्हा सांगतो, एनी फॅसिलिटी एनी अमाउंट गिवन बाय द एम्प्लॉयर टू इज ए कन्सिडर एज अ सॅलरी. सो नेक्स्ट आहे फ्री रिफ्रेशमेंट. फॅसिलिटी गिवन बाय द एम्प्लॉयर आणि या फॅसिलिटी वरती खर्च झालेला आहे 5000 रुपीज. दिस इज फुल्ली टॅक्सेबल. Okay, any benefit given by the employer is a fully taxable. Next, free meal. Okay, next आहे free meal during the working hours. या पद्धतीचा आहे, मी पुन्हा रिपीट करतोय, फ्री मील ड्यूरिंग दी वर्किंग आवर्स. नेक्स्ट पॉइंट आपण घेतोय फ्री मील. ड्यूरिंग वर्किंग आवर्स. ठीक आहे, तुम्ही पूर्ण नाही लिहित बसत, लक्षात घ्या. फ्री मील ड्यूरिंग वर्किंग आवर्स. सो वर्किंग आवर्स मध्ये लंच भेटतंय आपल्या एम्प्लॉईला. किती लंच मिळालेले प्रॉब्लेम मध्ये दिलाय, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला, एकदा चेक करून बघा. आम्ही वर्षभरामध्ये आपल्या एम्प्लॉईला 270 मील मिळाले. किती लंच मिळाले? 270 लंच आणि ड्यूरिंग दी वर्किंग आवर्स केलेले. इनटू एम्प्लॉयरने ह्या प्रत्येक लंच वरती खर्च केलाय ₹150. 150 हा एक्सपेन्सेस एम्प्लॉई साठी एम्प्लॉयरने केलेला आहे या लंच वरती. याचा मी मल्टिप्लिकेशन करतोय, अमाउंट आहे 40,500. 40,500. इथे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लंच फॅसिलिटी दिलेले एम्प्लॉयरने ड्यूरिंग वर्किंग आवर्स वर्षभरामध्ये 270 लंच दिले आणि एक लंच साठी एम्प्लॉयरने खर्च केलाय 150. हे एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन आहे, आम्ही अमाउंट इथे घेतली. क्लियर आहे? याच्यावरती गव्हर्नमेंटचं एक्झम्पशन काय आहे आपण ते खाली लिहूया. लेस एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. किती एक्झम्पशन आहे तर लक्षात घ्या, 270 मील तुम्ही पूर्ण वर्षभरामध्ये घेतले, 270 लंच घेतलेला आहे ड्यूरिंग वर्किंग आवर्स. यासाठी गव्हर्नमेंट आम्हाला एक्झम्पशन देत आहे ₹50 पर लंच. हे गव्हर्नमेंटने दिलेला रूल. गव्हर्नमेंट म्हणते 150 पर मील, 150 पर लंच ड्यूरिंग वर्किंग आवर इज ए एक्झम्पशन. एवढी आम्हाला सूट मिळणार आहे. एम्प्लॉयर 150 देतोय, गव्हर्नमेंट त्याच्या आम्हाला ओनली 50 रुपीज सूट देतोय. दिस इज फिक्स ॲज पर गव्हर्नमेंट रूल. बघूया आपण त्याचं कॅल्क्युलेशन किती आलंय. दॅट इज 13,500. सो 40,000 ची फॅसिलिटी मिळाली, 40,500 ची, त्याच्यावरती आम्हाला 13,500 एक्झम्पशन मिळतंय. सो आउटर कॉलम मध्ये येणारे आमची अमाउंट 27,000. यांचं मायनस करून जे अमाउंट येईल ते आउटरला घेऊया. नेक्स्ट आहे कार आम्हाला दिलेली बघा. काय म्हटलेलं मी रीड करतोय. ए मोटर कार ऑफ 2200 cc provided by employer for the purpose of official as well as personal use. Driver also provided and expenses borne by the employer. महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. तर आपण इथे वर्किंग बनवूया. लक्ष द्या, व्हॅल्युएशन ऑफ कार आहे. इथे आपण व्हॅल्युएशन ऑफ कार घेणार आहोत.
डिअर स्टुडंट, व्हॅल्युएशन ऑफ कार याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतोय, त्याच्यात सर्व रूल्स सांगणार आहे. तुम्ही या व्हिडिओ नंतर, आपला हा व्हिडिओ झाल्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ कार साठी तुम्ही तो नेक्स्ट व्हिडिओ नक्की फॉलो करा, नक्की बघा. आता आपण व्हॅल्युएशन ऑफ कार यामध्ये काय दिलेले बघूया. 2-3 गोष्टी आपल्याला चेक करायच्या. एक आम्हाला चेक करायची असते एक्सपेन्सेस कोण करतोय कार साठी. सो एक्सपेन्सेस या प्रॉब्लेम मध्ये करतोय एम्प्लॉयर. आम्हाला सेकंड चेक करायचं आहे की यामध्ये जी कारची कॅपॅसिटी ती किती सीसी आहे, 2200 सीसी. ओके. आणि थर्ड आम्हाला बघायचं आहे याच्यामध्ये की यूज काय आहे. त्याचा यूज आहे ऑफिस प्लस पर्सनल. या 3 गोष्टी जर असतील तर याच्यावरती आपल्याला सीसी आहे 2200, एम्प्लॉयर एक्सपेन्सेस करतोय आणि ऑफिस आणि पर्सनल यूज साठी होतोय. सो कारचं व्हॅल्युएशन करताना आम्हाला 2400 × 12 कन्सिडर करायचं आहे. ओके. का कसा हे रूल्सच्या रिलेटेड मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करतो डिअर स्टुडंट, लवकरच तुम्हाला अवेलेबल होईल. या व्हिडिओ नंतर नक्की बघा. ओके. सो सध्या लक्षात ठेवायचं 2400 × 12. सो ती जी अमाऊंट येते आमची 28,800. त्यानंतर ड्रायव्हर दिलेला आहे. ड्रायव्हर साठी जे रूल आहे तो 900 पर मंथ आहे. सो दिस इज 10,800. या दोघांची आम्हाला टोटल करायची दोन अमाऊंटची. दिस इज 39,600 व्हॅल्युएशन ऑफ कार. सो व्हॅल्युएशन ऑफ कार इज 39,600. 3 गोष्टी आम्ही चेक करणार. एक्सपेन्सेस कोण देतोय, सीसी किती आहे, ऑफिस आणि पर्सनल यूज आहे, यानुसार हे कॅल्क्युलेशन्स असतात. येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये भेटतील. सध्या आपण व्हॅल्युएशन ऑफ कार लक्षात घ्या. दॅट इज 39,600. ओके. पुढे वळूया आपण. नेक्स्ट आहे इन्शुरन्स प्रीमियम ऑफ हिज ओन अँड हिज वाईफ पेड बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉईचा तसेच एम्प्लॉईच्या वाईफचा दोघांचा इन्शुरन्स प्रीमियम पेड करतोय. अगेन फुल्ली टॅक्सेबल. सो इन्शुरन्स प्रीमियम का टॅक्सेबल आहे, बिकॉज पेड बाय एम्प्लॉयर. स्वतः एम्प्लॉई साठी पेड करतोय 15,000 आणि एम्प्लॉईच्या वाईफ साठी पेड करतोय 7,000. सो दोघांचे मिळून जो एक्सपेन्सेस होतोय तो होतोय आपला 7,500. सो दोघांचा मिळून होतोय 22,500. लक्षात घ्या. क्लियर आहे. सो या पद्धतीने एनी एक्सपेन्सेस पेड बाय एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई दिस इज फुल्ली टॅक्सेबल. पुढे वळूया आपण. आम्हाला या ठिकाणी पूर्ण जो आमचा आउटर कॉलम आहे फुल्ली टॅक्सेबलचा, या आउटर कॉलमची टोटल घ्यायची. त्याला आम्ही म्हणणार आहोत ग्रॉस सॅलरी. सो ग्रॉस सॅलरीची टोटल करतोय, आउटर कॉलमची आम्ही टोटल करतोय. ती टोटल आली 8,62,740. ही टोटल आली आमच्या आउटर कॉलमची. दिस इज ग्रॉस सॅलरी. ऍज पर ओल्ड टॅक्स रेझिम आम्हाला डिडक्शन मिळणार आहे. हा प्रॉब्लेम आपण घेतलेला ओल्ड टॅक्स रेझिम नुसार. तुम्हाला ओल्ड टॅक्स रेझिम, न्यू टॅक्स रेझिम कोणत्याही पद्धतीने येऊ शकतो. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण न्यूचे देखील घेणार आहोत. सो डिडक्शन आम्हाला मिळेल. सॅलरी मध्ये डिडक्शन आहे. डिडक्शन अंडर सेक्शन 16. सॅलरी मध्ये आम्हाला जे डिडक्शन मिळतात ते डिडक्शन अंडर सेक्शन 16 मिळतात. त्यामध्ये क्लॉज 1A यानुसार आम्हाला मिळते स्टँडर्ड डिडक्शन. ऍज पर गव्हर्नमेंट रूल स्टँडर्ड डिडक्शन आहे 50,000. ओके. एव्हरी सॅलराइज पर्सनला की जो ओल्ड टॅक्स रेझिम यूज करत असेल त्याला असेसमेंट इयर 23-24 यासाठी स्टँडर्ड डिडक्शन ₹50,000 मिळणार आहे.
ओके. त्याचबरोबर क्लॉज 3 नुसार प्रोफेशनल टॅक्स जर तुम्ही पेड करत असाल, प्रोफेशनल टॅक्स तुमच्या सॅलरीतनं कट होत असेल तर त्याची अमाऊंट देखील तुम्हाला डिडक्शन मध्ये मिळणार आहे. क्लॉज 3 नुसार दॅट इज 2500. याची दोघांची टोटल जी होते तेवढं आम्हाला एक्झम्पशन मिळणार आहे, डिडक्शन मिळणार आहे 52,500 एवढं आम्हाला डिडक्शन मिळत आहे. डिडक्शन बद्दल समजून घ्या. सॅलराइज पर्सन आहे त्याला डिडक्शन अंडर सेक्शन 16 क्लॉज 1A प्रमाणे स्टँडर्ड डिडक्शन मिळेल 50,000 प्रत्येक सॅलराइज पर्सनला की जो ओल्ड टॅक्स रेझिम यूज करू शकतो. तुम्हाला दोन ऑप्शन आहे, तुम्ही ओल्ड टॅक्स रेझिम यूज करा किंवा न्यू टॅक्स रेझिम यूज करा, दोघंही अलाउड आहे. आणि यामध्ये तुम्हाला 50,000 जर ओल्ड यूज केला तर 50,000 डिडक्शन मिळेल. त्याचबरोबर प्रोफेशनल टॅक्सचे 2,500 डिडक्शन मिळेल. टोटल 52,500 आम्हाला डिडक्शन मिळत आहे. आणि आमच्याकडे सॅलरी येते 8,10,240. दिस इज नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. होप डिअर स्टुडंट तुम्हाला लक्षात आला असेल. काही डाऊट असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर येणारा व्हिडिओ आपण अजून यामध्ये व्यवस्थित पद्धतीने नवीन प्रॉब्लेम्स, नवीन अलार्म्स, परक्विजिट्स घेऊन येण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.